सो स्टुडंट, आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला शिकलो आहोत, त्यावरचे आपण काही प्रॉब्लेम्स पण केले आहेत. तर आता आपण काय करू, नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे आपला सेक्शन फॉर्म्युला तो शिकू. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे मिड पॉइंट फॉर्म्युला, त्यानंतर बघायचा आहे आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला. सो आता आपण सुरुवात करू सेक्शन फॉर्म्युला पासून. पण त्या अगोदर आपण काय करू, एक थोडं बेसिक बघू. जसं की लाईन सेगमेंट जर दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेली असली तर तिचा रेशो कसा फाइंड आउट करतात ते बघू एकदा. ते इम्पॉर्टंट आहे यासाठी. सो आता मी इथे काय करतो ते समजण्यासाठी एक लाईन सेगमेंट घेतो आणि या लाईन सेगमेंटला नाव देतो ए आणि बी. ठीक आहे, असे ए बी लाईन सेगमेंट आहे. यावर एक पॉइंट घेतो के पॉइंट. सपोज ही ए पासून के पर्यंतचं डिस्टन्स 6 आहे आणि के पासून बी पर्यंतचं डिस्टन्स 10 आहे. तर आता ही लाईन 6 आणि 10 अशा या ए के आणि के बी या दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. सो ए केचं जे डिस्टन्स आहे ते आहे 6 आणि के बीचं डिस्टन्स आहे 10. सो आता यांचा जर रेशो काढायचा असेल आपल्याला, ही लाईन काय रेशो मध्ये डिवाइड झालेली आहे, तर आपल्याला तो रेशो काढण्यासाठी आपण सिंपल इथे करणार ए के डिवायडेड बाय के बी. म्हणजेच आपल्याला मिळते 6 डिवायडेड बाय 10. या दोघांचं जर आपण रिड्यूस केलं तर 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10. सो 3/5 आपल्याला आन्सर मिळते. याला अजून रिड्यूस करू शकत नाही कारण इथे हे संपलेले आहे, प्राईम नंबर्स आलेत. सो आता याचा रेशो जो झालेला आहे तो 3:5 झालेला आहे. म्हणजे ही जी लाईन सेगमेंट आहे ही 3:5 या रेशो मध्ये डिवाइड केलेली आहे. आलं लक्षात रेशो कसा फाइंड आउट करायचा? सरळ सरळ जे दोन नंबर दिले असतात दोघांचं डिव्हिजन करा, रिड्यूस करा आणि रिड्यूस करून जे फायनली आपल्याला फ्रॅक्शन मिळते किंवा रेशो मिळतो तो असणार आहे आपला त्या लाईन सेगमेंटचा रेशो. आता हे लक्षात आलं. आता बघू आपण सेक्शन फॉर्म्युला काय असतो. सेक्शन फॉर्म्युला बघण्यासाठी सुद्धा आपल्याला एक लाईन लागणार आहे. तर इथे मी आता सेक्शन फॉर्म्युला हेडिंग टाकून घेतो. ठीक आहे, आता सेक्शन फॉर्म्युला समजण्यासाठी आपण इथे एक लाईन ड्रॉ करू. सो सिंपली ही एक लाईन घेतलेली आहे मी पी क्यू नावाची आणि पी क्यू लाईनवर मी परत एक पॉइंट घेतो यस नावाचा सपोज. ठीक आहे, आता हे जे घेतलेले आहेत तर यांच्या मधातला जो रेशो आहे तो असणार आहे यम आणि यन. ठीक आहे, यम आणि यन हे आपण रेशो शो करण्यासाठी व्हॅल्यूज घेतलेल्या आहे, व्हेरिएबल्स घेतलेले आहे. सो याला आपण असं पण लिहू शकतो m:n. हा रेशो आहे या पी क्यू लाईन सेगमेंटचा. सो सिंपली आता पी चे जे कोऑर्डिनेट असणार आहेत ते असणार आहे x1, y1 आणि क्यू चे कोऑर्डिनेट x2, y2. हे झाले त्याचे कोऑर्डिनेट. सिमिलरली एस चे जे कोऑर्डिनेट आहेत ते असणार आहे x, y. तर आता जर या डायग्राम थ्रू किंवा अशा प्रकारचा काही क्वेश्चन आला की दोन कोऑर्डिनेट दिलेले आहेत, पी चे कोऑर्डिनेट, क्यू चे कोऑर्डिनेट आणि त्या लाईन सेगमेंटचा रेशो दिलेला आहे आणि आपल्याला म्हणलं फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ एक्स अँड वाय किंवा फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एस विच इज बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. पॉइंट क्यू च्या मधात जर एक पॉइंट आहे आणि त्याचा जर रेशो काढायचा आहे म्हणजे एक्स वाय च्या जर व्हॅल्यू काढायच्या तर आपण काय करायचं, तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी एक फॉर्म्युला आहे आणि त्याच फॉर्म्युलाला म्हणतात सेक्शन फॉर्म्युला. आता तो फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू एम x2 प्लस एन x1 डिवायडेड बाय m प्लस n. तर अशा प्रकारे हा x ची व्हॅल्यू आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. हा आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर x कोऑर्डिनेट. हा फॉर्म्युला लावून x ची किंमत काढायची आणि त्याच्यानंतर परत काय करायचं, y ची किंमत काढण्यासाठी y च्या कोऑर्डिनेट साठी फॉर्म्युला लावायचा m y2 प्लस n y1 आणि डिवायडेड बाय m प्लस n. हा फॉर्म्युला लावायचा. तर याला म्हणतात सेक्शन फॉर्म्युला. यावरून आपण x च्या आणि y च्या कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काढू शकतो किंवा याला दोन्हीला कंबाईनली आपण लिहू शकतो. जसं x, y लिहितो ना, तर तसं आपण या पूर्ण फॉर्म्युलाला कंबाईन लिहू शकतो. जसं की m x2 प्लस n x1 डिवायडेड बाय m प्लस n कॉमा m y2 प्लस n y1 डिवायडेड बाय m प्लस n. असा हा फॉर्म्युला होतो. याला म्हणतात सेक्शन फॉर्म्युला. म्हणजेच हे काय, एक्स, वाय हे जर फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला, ही एक्स ची व्हॅल्यू ही वाय ची व्हॅल्यू यावरून आपल्याला काढता येते. आणि यम आणि एन काय दिलेले आहेत, रेशो. आता हे पद्धतशीरपणे समजण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पलच घ्यावं लागेल. जेव्हा प्रॅक्टिस सेट मधले आपण एक्झाम्पल सोडू तर त्यामध्ये दिलेलंच असते की m:n म्हणजे रेशो ऑफ द सेगमेंट वगैरे असं दिलेलं असते. तर ते आता बघू आपण.